तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही हे पाहू शकता, हे पण पाहू शकता, कारण तुम्ही आंधळे नाही. मित्रांनो हे जे कुत्रे आहे त्यांनी आता एंट्री केली. हे बाकीचे जे कुत्रे दिसतील पुढे गेले, आता ते सगळे इथं कुत्रे होते, सगळे पळून गेले. अहो आला मित्रांनो. मी गोष्ट सांगतो, मी जेव्हा ना क्लासमध्ये पुढं बोलायला जातो ना, त्याच्या आधी मी ठरवलेलं असतं की नाही का असं असं बोलणार, एकदम कॉन्फिडन्समध्ये बोलणार. पण पुढं गेलं की काय होतं काय माहीत, काही म्हणजे असं एकदम ब्लाइंड होतं, आठवतच नाही काही, एकदम भीती वाटते. पण खाली जेव्हा बसलेलो असतो ना समोर, तेव्हा फुल कॉन्फिडन्स असतो की असं बोलणार, तसं बोलणार, हे करणार ते करणार. शाळेत पण असताना जावा, म्हणजे मी 4थी 3री 5वी 6वी असं भाषण वगैरे द्यायचे ना, पुढं गेल्यावर 1-2 शब्द बोलायचो, काही म्हणजे आठवतच नसायचं. तर तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्ही पुढं गेलात आणि तुम्हाला काहीच आठवलं नाही, पण आधी फुल कॉन्फिडन्स आणि पुढं गेल्यावर काहीच आठवलं नाही? तर कमेंटमध्ये सांगा मला. बाबू 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 आपने खाना खाया? काय बोलू आता, काही सुचना. चला आज काही नाही बोलायचं, आज ओनली टाटा बाय बाय. बाय बाय. भेटूया. सी यू टुमारो. दुआओं में याद रख मेरे जिक्र का. बस. तोबा तोबा थारा मूड खराब कर दिया. ऑल बॉयज प्रिपेअर टुमारो असेसमेंट. तो गेला होता. मला. तर मित्रांनो आजचा व्लॉग इथंच थांबवतो. पण जाता जाता तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जर नाही का असं सक्सेस पाहिजे असेल काहीतरी, नाही का कशात तरी आपण कुठंतरी जॉबला लागावं, तर अभ्यास करा, कष्ट करा तेव्हा कुठंतरी तुम्हाला जॉब लागेल. नुसतं रील बघून काय होतं. चला आपल्याकडे लई नाही, कधी गर्व नाही केला.